प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळामध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। कळंबा कारागृहाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलाय। सुनावणीसाठी कोरटकरला व्हीसीद्वारे हजर केले जाण्याची शक्यता आहे। कोरटकरला जामीन मिळणार की पुन्हा जेल होणार याबाबत फैसला होण्याची शक्यता आहे। साईनाथ जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। साईनाथ, सध्याचे अपडेट्स। वृषाली, प्रशांत कोरटकर यांना तेलंगणात अटक केल्यानंतर 2 वेळा कोल्हापूर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती। त्यानंतर त्यांची रवानगी कोल्हापुरातील या कळंबा कारागृहात ठेवण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आली होती। आज 11 नंतर कोल्हापूर न्यायालय येथे त्यांची सुनावणी होणार आहे। प्रशांत कोरटकर यांचा जामीन होणार का त्यांचा वास्तव याच कारागृहामध्ये होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कोल्हापुरातील शिवप्रेमी बी आक्रमक झालेले प्रशांत कोरटकर यांचा जामीन होतोय का त्यांची पुन्हा त्यांना न्यायालयीन कोठडी वाढीव मिळते। पण आज जर कोर्टामध्ये जर बघितलं तर दोन्हीकडचे वकील आज न्यायालयामध्ये युक्तिवाद करणार आहेत की आरोपीचे वकील असतील त्यांनी जामिनासाठी अर्ज करतील, युक्तिवाद करतील, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत कोरटकर सरकारी वकील यांना जामीन होऊ नये यासाठी युक्तिवाद मोठ्या प्रमाणात कोल्हापूर कोर्टामध्ये होईल। आपण जर बघितलं तर शिवप्रेमींच्या भावना प्रशांत कोरटकर यांनी दुखावल्या होत्या। त्यामुळे कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर न्यायालयात नेत असताना सुद्धा हल्ला झाला होता आणि न्यायालयामध्ये सुद्धा वकिलांनी सुद्धा त्यांच्यामध्ये हल्ला केला होता। याच्याच अनुषंगाने कोल्हापूर कळंबा कारागृहामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 2 गाड्या मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलीस सज्ज झालेले आहेत। आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष राहिलं। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।